हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत ही लोकरीपासून बनवलेली फोटो फ्रेम. ही फोटो फ्रेम तुम्ही वॉलपीस म्हणून सुद्धा डेकॉर करू शकता किंवा ह्याला इथे मॅग्नेट लावून तुम्ही फ्रीज मॅग्नेट म्हणून सुद्धा वापरू शकता. चला तर मग आता ह्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. फोटो फ्रेमसाठी मी इथे लोकर घेतली आहे, त्यानंतर 8 नंबरची रिंग घेतली आहे, 12 नंबरची सुई, OHP शीट आणि कात्री. सुरुवातीला मी ह्या रिंगमध्ये एक चेन घालून घेतली आणि आता ह्या पूर्ण रिंगमध्ये आपल्याला 120 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. आता मी इथे 2 चेन घालून घेणार आहे आणि आपल्याला परत इथे 120 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. आता मी इथे येलो कलरची लोकर घेतली आहे आणि मी इथे 8 चेन घालून घेणार आहे. त्यानंतर इथे मी खालच्या 2 चेन स्किप करून एक डबल क्रोशे घालून घेणार आहे. त्यानंतर आता मी इथे 5 चेन घालून घेणार आहे आणि खालच्या परत 2 चेन स्किप करून एक डबल क्रोशे घालून घेणार आहे. असा आपण हा राऊंड इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता इथे मी 5 चेन स्किप करून 6व्या चेनमधून स्लिप स्टिच घालून घेते. त्यानंतर मी इथे परत 5 चेन घालून घेणार आहे. 5 चेन घालून झाल्यानंतर मी ही रिंग इथे वळवून घेतली. त्यानंतर आपल्याला आधीच्या ह्या DCमधून एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 3 चेन घालून घेणार आहे मी आणि परत आपल्याला ही रिंग वळवून घ्यायची आणि इथे आपल्याला 10 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. दहा डबल क्रोशे घालून झाल्यानंतर हा जो खालचा खांब आहे त्याच्यातून आपल्याला 5 डबल क्रोशे घालून घ्यायचेत. आता हा जो पुढचा खांब आहे त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे परत 5 चेन घालायचे आहेत. त्यानंतर रिंग वळवून घ्यायची आणि या इथल्या खांबातून लोकर काढून आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे. त्यानंतर परत 3 चेन घालायच्या, रिंग वळवायची आणि आपल्याला इथे 10 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला ह्या पाकळ्या इथे बनवून घ्यायच्या आहेत. आता मी इथे ऑरेंज कलरची लोकर घेतली आणि मी इथे 5 चेन घालून घेणार आहे. त्यानंतर पहिल्या चेनमधून लोकर काढून ते लॉक करून घ्यायचे. आता मी इथे एक चेन घालून घेणार आहे आणि आपल्याला ह्या रिंगमध्ये 12 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत.
आता स्लिप स्टिच घालून इथे लॉक करून घेऊया. आता मी इथे 2 चेन घालून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला त्याच चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशे घालून घेणार आहोत. त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपण एक हाफ डबल क्रोशे घालून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण बाकीचे रो सुद्धा कंप्लीट करून घेणार आहोत, म्हणजे आपली फोटो फ्रेमची बॅक साईड तयार होईल. आता मी इथे 15 चेन घालून घेणार आहे. पंधरा चेन घालून झाल्यानंतर आता इथे खालचे 5 खांब स्किप करून आपल्याला 3 स्लिप स्टिच घालून घ्यायचे. अशा पद्धतीने इथे हा फोटो फ्रेमचा मी हुक तयार करून घेतलेला आहे. आता या फोटो फ्रेममध्ये इझिली फोटो घालता यावा म्हणून थोडी जागा सोडून बाकीची फोटो फ्रेम मी इथे स्टिच करून घेणार आहे. आता आपली फोटो फ्रेम इथे रेडी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.